नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इयत्ता 6वीचा पाठ क्रमांक 10 बाबांचं पत्र हा पाठ अभ्यासणार आहोत. मित्रांनो, बाबा याचा अर्थ वडील किंवा फादर. आपल्या वडिलांना आपण काय म्हणत असतो? बाबा म्हणत असतो. आणि बाबांचं हे पत्र आहे. पत्र म्हणजे लेटर. तर हा पाठ आहे एकनाथ आव्हाड यांचा. बघा, या पत्रामध्ये बाबांनी आपल्या मुलीला म्हणजेच वैष्णवीला पत्र लिहिलेलं आहे. आणि ह्या पत्रामध्ये बाबा तिला काय सांगत आहे, त्याचबरोबर तिला कोणता सल्ला देत आहे आणि तिच्या मधले गुण कशा पद्धतीने जोपायला सांगत आहे, हे आजच्या भागामध्ये आपण समजून घेणार आहोत. म्हणून आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर चला मित्रांनो, पाहूया बाबांचं पत्र. बघा, प्रिय वैष्णवी. बघा, वैष्णवी कोण आहे? ही छोटीशी मुलगी. आणि तिला बाबा म्हणतात आहे की प्रिय वैष्णवी. प्रिय याचा अर्थ डिअर. अनेक शुभ आशीर्वाद. आणि बाबा तिला काय करत आहेत? आशीर्वाद देत आहे, म्हणजेच ब्लेसिंग देत आहे. बघा मित्रांनो, जेव्हा मोठ्या व्यक्ती लहान मुलांना पत्र लिहितात तर त्यावेळेस ते शुभ आशीर्वाद देत असतात. पण जेव्हा हे लहान मुलं मोठ्यांना पत्र लिहितात तेव्हा इथे सप्रेम नमस्कार किंवा नमस्कार असं लिहत असतात. पुढे बाबा म्हणतात की मी कामात पुरता गुरफटलो होतो. पुरता पुरता याचा अर्थ कम्प्लिटली. म्हणून पत्र पाठवायला उशीर होत आहे. आणि बाबा म्हणतात की मी कामामध्ये इतका बिझी होतो की मला पत्र पाठवायला थोडा काय झालेला आहे? उशीर झाला आहे. तुझ्या आईने मला दूरध्वनीवरून सांगितले की तुला 6माहीचा गणिताचा पेपर खूपच कठीण गेला, म्हणून तू फार निराश झाली आहेस. आणि बाबा सांगतात की तुझ्या आईने मला फोन केला होता, म्हणजे दूरध्वनीवरून सांगितलं. दूरध्वनी याचा अर्थ टेलिफोन. टेलिफोनवरनं मला सांगितलं की तुला 6माहीचा गणिताचा पेपर खूप कठीण गेलेला आहे. जी तुझी काही परीक्षा आहे, 6 महिन्यानंतर येणारी परीक्षा, त्या परीक्षेचा गणित या विषयाचा पेपर तुला खूपच काय गेलेला आहे? अवघड गेलेला आहे. कठीण याचा अर्थ हार्ड. म्हणून तू काय झालेली आहे? निराश झाली आहे. निराश याचा अर्थ डिसअपॉइंटेड. तर तू निराश झाली म्हणून मी तुला काय करत आहे? हे पत्र लिहत आहे. पेपरहून घरी आल्यानंतर त्या दिवशी तू रडतही होतीस. आणि बाबा पुढे लिहितात की तू जेव्हा गणिताचा पेपर देऊन घरी आली त्यानंतर तू खूप रडतही होतीस. मला वाटलं दूरध्वनीवरून तुझ्याशी बोलण्यापेक्षा तुला पत्र लिहूनच तुझ्याशी हितगुज करावं. आणि फोनवर बोलण्यापेक्षा मला पत्र लिहिणं हे काय वाटलं? सोयीस्कर वाटलं. म्हणून मी तुझ्याबरोबर पत्राने काय करत आहे? हितगुज करत आहे, म्हणजे तू चॅट करत आहे, बोलत आहे. म्हणून तुझ्यासाठी हे पत्र लिहित आहे. आणि फोनवर बोलण्यापेक्षा तुला डायरेक्ट पत्र लिहून तुझ्याशी काय करावं? बोलावं. म्हणूनच हे आजचं तुला पत्र लिहित आहे, असं बाबा वैष्णवीला सांगतात. पुढे काय म्हणताय बाबा, पाहूया. अगं वैष्णवी, गणिताचा पेपर कठीण गेला म्हणून गणितानंतर असलेल्या विषयांचे पेपर अवघडच जाणार असे होत नाही ना. आणि पुढे बाबा म्हणतात की तुला गणिताचा पेपर अवघड गेला म्हणून इतकं घाबरायचं कारण नाही. कारण गणिताचा पेपर अवघड गेला म्हणजेच बाकीचे देखील विषय अवघड जातील असं तर होत नाही. कारण एखादा विषय आपल्याला नाही आवडत म्हणून आपण त्या गोष्टीचं टेन्शन न घेता इतर विषयांचा काय केला पाहिजे? अभ्यास केला पाहिजे. म्हणून ते सगळेच विषय अवघड आहेत असं होत नाही. मग त्याच त्या गोष्टींचा विचार करत बसल्याने उरलेल्या पेपरवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. आणि बाबा म्हणतात की गणिताचा पेपर अवघड गेला म्हणून नुसता त्या विषयाचा विचार करण्यापेक्षा आपण काय करायचं? उरलेले जे काही पेपर आहेत त्या पेपरांचा अभ्यास करायचा. जर तू असं नुसतं गणिताचंच टेन्शन घेत राहिली तर जे उरलेले पेपर आहेत त्या पेपरवर त्याचा काय होणार आहे? विपरीत परिणाम होणार आहे, म्हणजेच बॅड इफेक्ट त्या बाकीच्या विषयांवर होईल. अगं, एखाद्या विषयात गुण कमी पडले तर याचा अर्थ आपण आयुष्यात अपयशी झालो असे नाही. आणि बाबा तिला पुढे समजवतात की एखादा विषय आपल्याला अवघड वाटला किंवा त्याच्यामध्ये कमी मार्क मिळाले तर याचा अर्थ असं होत नाही की आपण आयुष्यामध्ये अपयशी झालो, म्हणजेच आपल्याला खूप अपयश आलं असं होत नाही. तुला सांगतो, गणिताशी तू मैत्री कर. आणि पुढे बाबा वैष्णवीला सल्ला देतात की तू गणिताबरोबर काय कर?
मैत्री कर म्हणजेच फ्रेंडशिप कर. मग बघ गंमत या विषयाची. तुला मुळीच भीती वाटणार नाही. ज्यावेळेस आपण एखाद्या विषयाबरोबर मैत्री करतो तर आपल्या मनामधली त्या विषयाबद्दलची जी भीती असते ती भीती काय होते, कमी होते म्हणजेच पळून जाते. जसं आपण आपल्या मित्रमैत्रिणींना मनातल्या सगळ्या गोष्टी सांगत असतो आणि त्यावर आपले मित्र आपल्याला मदत करत असतात, तसंच काहीसं ह्या गणिताविषयी आहे. म्हणजे गणितच नाही तर इतर विषयांचं देखील आहे. जो विषय आपल्याला अवघड वाटत असेल तर त्या विषयाबरोबर काय करायला पाहिजे, आपण मैत्री करायला पाहिजे, असं बाबा वैष्णवीला सांगतात ते. आणि तुम्ही आम्ही देखील ह्या गोष्टी ऐकायला पाहिजे. आणि त्या विषयाबद्दलची आपल्याला मुळीच भीती वाटणार नाही. आणि पुढे बाबा सांगतात, गणितातील संकल्पना, संबोध, क्रिया तू नीट समजून घे. आणि बाबा सांगतात की गणितातील संकल्पना म्हणजेच ज्या काही कन्सेप्ट असतात, संबोध म्हणजेच बेसिक गोष्टी असतात, त्या काय कर तू नीट समजून घे. उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव कर. आणि जे काही मॅथमध्ये एक्झाम्पल असतात तर ते एक्झाम्पल काय कर, तू जास्तीत जास्त प्रॅक्टिस कर त्या एक्झाम्पलची. सराव याचा अर्थ प्रॅक्टिस. तू जेवढ्या जास्तीत जास्त त्या एक्झाम्पलचा सराव करशील तेवढे ते एक्झाम्पल तुझे काय होणार आहे, लक्षात राहणार आहेत. आणि हा विषय लवकरच तुझा लाडका होईल. आणि असं जर तू केलं तर नक्कीच तो विषय तुझा काय होणार आहे, लाडका होणार आहे म्हणजेच फेवरेट. हे अगदी नक्की. आणि मग बाबा सांगतात की तू गणितातील ज्या काही संकल्पना आहे, संबोध, क्रिया नीट समजून घे आणि उदाहरणं सोडवण्याचे जास्तीत जास्त सराव कर. म्हणजे तो विषय तुझा काय होईल, लाडका होईल. आणि हे नक्की खरं आहे. पुढे बाबा म्हणतात की बाळा, आणखीन तुला एक एक तुला सांगतो, परीक्षेतील गुण किंवा श्रेणी महत्वाची आहेच. आणि बाबा तिला सांगतात की परीक्षेतील गुण म्हणजेच मार्क आणि श्रेणी म्हणजे ग्रेड हे तर महत्वाचे आहेत, पण त्याही पेक्षा आपल्या आंतरिक गुणांची वाढ करणे हे अधिक महत्वाचे आहे. बघा, परीक्षा म्हटलं की आपल्याला टेन्शन येतं, पण शाळेसाठी ह्या परीक्षा महत्वाच्या असतात. पण आपल्याला खऱ्या आयुष्यामध्ये आपल्या मनामध्ये अंतर्मनामध्ये किंवा आपल्या आंतरिक जे काही गुण आहेत ते देखील खूप महत्वाचे असतात आपलं आयुष्य जगत असताना. म्हणून बाबा सांगतात की परीक्षेतील गुण आणि श्रेणी हे तर महत्वाचं आहे, पण त्यापेक्षा आपले जे काही आंतरिक गुण आहे म्हणजेच इंटरनल क्वालिटीज आहेत त्या देखील आपण काय केल्या पाहिजे, वाढवल्या पाहिजे. आणि हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तू गोष्टी छान सांगतेस, चित्र उत्तम काढतेस अन सुंदर नृत्यही करतेस. आणि बाबा तिला तिच्यामध्ये असणारे जे काही गुण आहेत ते गुण आठवण करून देत आहेत. ते सांगतात की तू छान गोष्टी सांगते म्हणजे तू स्टोरी खूप छान सांगू शकते. त्याचबरोबर चित्र म्हणजेच ड्रॉइंग उत्तम काढते. उत्तम याचा अर्थ व्हेरी गुड. ड्रॉइंग तू काढत असते. त्याचबरोबर सुंदर नृत्य म्हणजे डान्स ही तू छान करतेस. हे सारं सुरू ठेव. आणि ह्या जे काही तुझे मधले गुण आहेत ते काय कर तू नेहमी सुरूच ठेव. तुझ्या आईने सांगितले की हल्ली तू याकडे फारसं लक्ष देत नाहीस. आणि तुझ्या आईने फोनवरनं मला सांगितलं की सध्या तू ह्या गोष्टींकडे जास्त लक्ष देत नाही. या कला आपले जीवन सुंदर करतात. आणि बाबा सांगतात की आपल्यामधल्या असणाऱ्या ज्या काही कला आहेत, गुण आहेत, ते ते गुण आपले काय करत असतात, जीवन सुंदर बनवत असतात आणि आपलं व्यक्तिमत्व ही फुलवतात. व्यक्तिमत्व याचा अर्थ पर्सनॅलिटी. आणि ह्या कलांमुळे आपली पर्सनॅलिटी काय होत असते, वाढत असते, फुलत असते. त्यामुळे प्रत्येकाने एखादी तरी कला जोपासलीच पाहिजे. आणि बाबा सांगतात की ह्या गोष्टींमधले आपण कोणती तरी कला काय केली पाहिजे, जोपासली पाहिजे. जोपासणे याचा अर्थ टू कीप सेफ. तर ह्या कला आपण जोपासल्या पाहिजे. बघा मित्रांनो, हे अगदी खरं आहे. ज्यावेळेस आपण आयुष्यामध्ये आपल्याला एखादं अपयश येतं त्यावेळेस आपण खूप निराश होतो. आणि निराश झालं की आपल्याला कशातच मन लागत नाही. पण ज्यावेळेस आपल्या आतमध्ये असणाऱ्या ज्या काही कला आहेत तर ह्या कला आपण पुन्हा जर त्याचा सराव केला तर त्या आपल्याला आनंद देतात आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलत असतो. म्हणजे ह्या कला आपल्याला पुन्हा परत काय करत असतात, जिवंत करत असतात. आणि जे आपलं अपयश आहे तर ते यशाकडे घेऊन जाण्यासाठी ह्या कला खूप महत्वाची भूमिका पार पाडत असतात. म्हणून इथे बाबांनी ज्या पद्धतीने वैष्णवीला सल्ला दिलेला आहे की तिच्या कला जोपासणे, तसं आपण देखील लहानपणापासूनच
खूप साऱ्या गोष्टी शिकून घेतल्या पाहिजे आणि त्याच्यातली एखादी गोष्ट आपण तिचा नेहमी काय केला पाहिजे, सराव केला पाहिजे. मग त्यामध्ये संगीत असेल, नृत्य असेल, चित्र काढणं असेल, स्टोरी सांगणं असेल किंवा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतील, तर त्या आपण काय केल्या पाहिजे, एक तरी गोष्ट सतत केली पाहिजे, म्हणजे तिचा आपल्याला विसर पडणार नाही आणि संकटाच्या काळी आपल्याला ह्याच कला आपल्याला काय करत असतील, मदत करत असतील. असं आपण इथे आपल्याला बाबांनी वैष्णवीला सल्ला दिलेला आहे. पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे की आपण देखील एखादी तरी कला काय केली पाहिजे, जोपासली पाहिजे, जेणेकरून आपण आयुष्यामध्ये अपयशी जरी झालो तरी आपल्याला ह्या कला मदत करतील. पुढे बाबा म्हणतात एक, स्वतःमधील गुणांची वाढ करायला तुला अनेक संधी मिळतील. आणि मग पुढे बाबा म्हणतात की ज्या वेळेस तू तुझ्या मनात तुझ्यातल्या कला आहेत त्या जोपासतील, तेव्हा त्या व्यवस्थित तुला यायला लागल्या, तर आयुष्यात मध्ये तुला खूप साऱ्या संधी मिळत असतील आणि ह्या संधीमध्ये तुला काय करायला पाहिजे, त्या कला प्रेझेंट करायला पाहिजे. म्हणजेच तुला नक्कीच त्यातून काहीतरी यश मिळेल आणि आनंद देखील होईल. म्हणजे स्वतःमधल्या गुणांची जेव्हा आपण वाढ करतो त्यावेळेस त्या कला प्रेझेंट करण्यासाठी आपल्याला भरपूर संधी मिळत असतात आणि त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकतात, आपल्या कला प्रेझेंट करू शकतात. जसं की एखाद्या विद्यार्थ्याला संगीत खूप आवडतं, तो खूप छान पैकी गाणं म्हणू शकतो आणि जेव्हा कधी गणित सॉरी गाण्याच्या स्पर्धा असतात, तर त्या स्पर्धांमध्ये तुम्ही जेव्हा भाग घेतात आणि तुमचा जर चांगला सराव असेल तर तिथे तुम्हाला काय मिळू शकतो, नंबर मिळू शकतो. म्हणजेच तुम्हाला ती संधी मिळून त्या संधीचं तुम्ही सोनं देखील करू शकतात या पद्धतीने. पुढे बाबा म्हणतात की त्याचा तू पुरेपूर उपयोग करून घे आणि तुला जेव्हा जेव्हा केव्हा संधी मिळेल तर त्याचा तू काय करून घ्यायचा, उपयोग करून घ्यायचा. बाबांनी सांगितलेले ऐकून त्याप्रमाणे तू वागशील याची मला खात्री आहे. आणि बाबा पुढे सांगतात की मी हे जे तुला सांगितलेलं आहे वरती तुझ्यामधल्या कला जोपासण्यासाठी, तर ह्या तू नक्कीच ऐकल्या असशील आणि त्याच पद्धतीने तू काय करशील, वर्तन देखील करशील अशी मला खात्री आहे, असा मला विश्वास आहे, असं बाबा तिला त्या पत्राच्या माध्यमातून मोटिवेशन देत आहे. पुढे बाबा सांगतात की दिवाळीच्या सुट्टीत मी गावी येणार आहे. मग आपण खूप खूप मजा करू. आणि जेव्हा दिवाळीच्या सुट्ट्या म्हणजेच व्हॅकेशन सुरू होतील त्यावेळेस मी कुठे येणार आहे, आपल्या गावी येणार आहे. आणि एकदा गावी आलो की आपण काय करू, खूप खूप मजा करू. मग ती कशा पद्धतीने करणार आहोत ते पाहूया. किल्ले बांधू, कंदील तयार करू, गप्पा मारू आणि दिवाळीचा फराळही खाऊ. आणि बाबा आणि वैष्णवी दिवाळीमध्ये कोणकोणत्या मजा करणार आहेत, तर किल्ले बांधणार आहेत, आकाश कंदील तयार करणार आहेत, खूप साऱ्या गप्पा मारणार आहेत आणि दिवाळीचा फराळही खाणार आहेत. आणि पुढे बाबा म्हणतात की खाऊवरून एक गोष्ट आठवली मला. या दिवाळीत गावी येताना तुझ्यासाठी आवडीचा खाऊ घेऊन येणार आहे. आणि खाऊ या गोष्टीवरनं मला लक्षात आलं की मी तुझ्यासाठी ह्या वर्षी खाण्यासाठी खाऊ आणणार नाही, तर एक छान पैकी दुसराच खाऊ आणणार आहे. आता कुठला ते तू ओळखलं असशीलच, तुझा पुस्तकांचा खाऊ. आणि बाबा पुढे सांगतात की तुला मी खाऊ खाण्यासाठी आणणार नाही, तर खरं तर पुस्तकांचा खाऊ आणणार आहे. गावी येताना मी तुझ्यासाठी गोष्टींची अनेक पुस्तके घेऊन येणार आहे. आणि जेव्हा मी घरी येईल त्यावेळेस मी तुला खूप साऱ्या स्टोरी बुक घेऊन येणार आहे. वाचून बघ तू आणि त्या स्टोरी तू काय कर, वाचून बघ, म्हणजे तुला ते खूप आवडतील, खूप आवडतील तुला. बरं, आता थांबतो. आणि मग पुढे बाबा म्हणतात की आता सगळंच मी पत्राच्या द्वारे बोलू नाही शकत, म्हणून आता काय करतो, मी थोडस थांबतो. बाकी सारे भेटी अंती बोलू. आणि जे काही उरलेलं आपल्यामधलं संभाषण आहे ते संभाषण मी जेव्हा तुला भेटेल त्यावेळेस तुला काय करेल तेच सांगेल. भेटी अंती याचा अर्थ आफ्टर मीटिंग. जेव्हा आपले एकमेकांची भेट होईल त्यानंतर आपण सगळेजण काय करू, गप्पा मारू आणि तुझ्या मनामधले जे काही शंका आहेत त्या देखील आपण दूर करू. आणि शेवटी बाबा म्हणतात की तुझे बाबा. आणि शेवटी बाबा इथे पत्र संपवतात. आणि हा पाठ एकनाथ आवाड यांनी लिहिलेला आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने बाबांचं पत्र हा पाठ आपण अभ्यासलेला आहे. आजच्या या भागामध्ये आपण वडिलांनी आपल्या मुलीला म्हणजेच वैष्णवीला पत्राच्या द्वारे काय सांगितलेलं आहे आता हे पण पाहिलेलं आहे. यामध्ये त्यांनी गणिताचा पेपर वैष्णवीला अवघड गेलेला आहे आणि ती तो पेपर अवघड गेला म्हणून निराश देखील झाली. पण बाबांनी तिला निराश न होण्याचा सल्ला दिलेला आहे आजच्या पत्रातून. त्याचबरोबर
परीक्षेतील गुणांपेक्षा आपल्या मनातील गुणांची वाढ देखील करणं अधिक महत्वाचं आहे. हा देखील सल्ला बाबांनी या वैष्णवीला दिलेला आहे. आणि असंच भावपूर्ण शब्दामध्ये वैष्णवीला बाबांनी काय केलेलं आहे या पत्राच्या द्वारे समजावून सांगितलेलं आहे. हे आता आपण आजच्या भागामध्ये पाहिलेलं आहे. आणि मित्रांनो, आता आपण बाबांचं पत्र या पाठातील काही शब्दार्थ देखील पाहणार आहोत. तर ते या पद्धतीने. गुरफटणे याचा अर्थ गुंतून राहणे. निराश म्हणजेच नाराज. हितगुज करणे म्हणजे आपल्या मनातील गोष्ट सांगणे. हा वाक्प्रचार आहे. पुढे विपरीत याचा अर्थ वाईट. संबोध म्हणजेच मूळ संकल्पना, बेसिक कन्सेप्ट. आंतरिक गुण म्हणजे अंगभूत गुण. भेटी अंती म्हणजेच भेट झाल्यानंतर. तर मित्रांनो, तुम्हाला हे शब्दार्थ लिहायचे असतील तर तुम्ही ते लिहू शकतात, अन्यथा स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल. आणि आजच्या भागामध्ये आपण बाबांचं पत्र हा पाठ पूर्ण पाहिलेला आहे. या पाठाचा परिचय देखील करून घेतलेला आहे. या पाठामध्ये बाबांनी वैष्णवीला कशा पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे आणि तिला कसा सल्ला दिलेला आहे हे देखील आपण पाहिलेलं आहे. आता पुढील व्हिडिओमध्ये बाबांचं पत्र याच पाठाचा स्वाध्याय देखील पाहणार आहोत. आणि मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवायचं आहे. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून हे घंटेचं आयकॉन देखील प्रेस करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करायचा आहे. आणि व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.